सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतीला फटका बसलाय। बार्शी तालुक्यातील कोरेगावात 50 हेक्टर शेती नदीच्या प्रवाहात वाहून गेली। यमाई तलाव ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्याने यमाई नदीचा प्रवाह वाढलाय। हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळलाय। सेन गावात ओढ्याला पूर आलाय, गावकऱ्यांचा इतर गावाशी संपर्क तुटलाय। हळदीच्या शेतात पावसामुळे पाणी साचले, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे ढाकेफळ इथला नळकांडी पूल पुराच्या पाण्याने वाहून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागतोय। अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातल्या माधान गावात ढगफुटी झाली आहे। नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, काही घरं जमीनदोस्त झालीत। पावसाचं पाणी घरात शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले। वैभववाडी, कणकवली, कुडाळ या सह्याद्री पट्ट्यातल्या तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।